हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर फर्स्ट स्टॉक आहे हिंदुस्तान पेट्रोल। तर हिंदुस्तान पेट्रोलमध्ये ऑलरेडी ब्रेकआउट आलेला होता, नंतर स्टॉक हा अप ट्रेंडमध्ये राहिला, नंतर आता एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे मस्त। तर सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नमध्ये ब्रेकआउट आलेला आहे आणि आता रेट आहे 487.45। तर स्टॉक हा 600 रुपयापर्यंत जाण्यासाठी रेडी आहे। तर आपण स्टॉप लॉस 445 पर्यंत 447 रेट आहे, तर आपण स्टॉप लॉस हा 440 पर्यंत लावू शकतो आणि स्टॉकचे टार्गेट आहे 600 रुपये। सेकंड स्टॉक आहे पेट्रोनेट LNG। स्टॉक हा ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये आहे, नंतर यामध्ये बघा इथं सपोर्ट स्टॉकला सपोर्ट नंतर रेजिस्टन्स आणि आता ब्रेकआउट आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 302 रुपये 50 पैसे आणि व्हॅल्यूमसुद्धा खूप जास्त वाढत गेलेला आहे। तर स्टॉकचे टार्गेट हे 400 रुपयापर्यंत आहे। तर अशा प्रकारे आपण स्टॉकला बघू शकतो। स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट LNG आणि हा स्टॉकचा मंथली चार्ट आहे। जो आपण मागचा जो स्टॉक बघितला हिंदुस्तान पेट्रोल, तो वन डेचा चार्ट होता, त्यामध्ये मुवमेंट ही लगेच येऊ शकते। पण हा जो स्टॉक आहे पेट्रोनेट LNG हा मंथली चार्ट असल्यामुळे वेळ लागेल। थर्ड स्टॉक आहे लॉयड मेटल्स अँड एनर्जी। तर यामध्ये स्टॉकला हे बघा इथं सपोर्ट हा कन्सोलिडेशन केलं त्याने, तर आणि कन्सोलिडेशन केल्यानंतर ब्रेकआउट आलेला आहे। इथं सपोर्ट नंतर रेजिस्टन्स आणि कन्सोलिडेशनमधून बाहेर निघून हा ब्रेकआउट आलेला आहे। तर स्टॉकची प्राइस आहे 694 रुपये 50 पैसे। स्टॉक हा 800 रुपयापर्यंत जाण्यास रेडी आहे। तर थर्ड स्टॉक आहे लॉयड मेटलना एनर्जी। तर अशा प्रकारे आपण 3 स्टॉक बघितले। फर्स्ट स्टॉक बघितला हिंदुस्तान पेट्रोल, सेकंड स्टॉक बघितला पेट्रोनेट LNG आणि थर्ड स्टॉक बघितला लॉयड मेटलना एनर्जी। तर माझं या स्टॉकमध्ये कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही, तुम्ही स्टडी करून स्टॉक घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।